आता घेतला 60 Pro म्हणून फोटो त्याच्याकडे. हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळेजण? मस्त असाल, मजेत असाल अशी अपेक्षा करते. छान पाऊस चालू आहे इकडे. अजूनही जून जुलै महिना चालू असल्यासारखं जोरदार मुसळधार पाऊस दुपारी चालू होता आणि त्यातच म्हटलं ब्लॉग स्टार्ट करावा. आणि मस्त असा पाऊस खूप सारा पडत होता. कामं सगळी काही आवरून झाली होती आणि इतका पाऊस पडत होता की काय विचारूच नका. जसं काही जुलै महिन्यामधला जो पाऊस असतो ना, तो काही इकडे चालू होता. अगदी मुसळधार म्हटलात तरी चालेल असो. आणि मस्त अशा पावसाच्या वातावरणासोबत मी बघत बसले ते खिडकीमध्ये. त्यानंतर दक्षला ट्युशनला सोडून आले आणि दक्षला ट्युशनला सोडून आल्यानंतर हा मला म्हटला की मम्मा मला ट्युशनला सोड. तर म्हटलं आज तुझी मी घरी अभ्यास घेते, कारण त्याच्या ट्युशनचा टाईम वेगळा होता, 5:30चा होता. म्हणून आम्ही दोघं घरी अभ्यास करत बसलो. बऱ्याच वेळानंतर त्याला आठवलं मम्मा मला अभ्यास करायचं आहे. म्हटलं ठीक आहे करते. आणि कसं काय देव पावलं काय माहिती, त्या टायमिंगला तो अभ्यासाला बसला आणि मी पण म्हटलं चला मूडवर आले तर अभ्यास घेऊन टाकूयात त्याचा. आणि कधी कधी मूडवर येतो, कधी कधी नाही येत, म्हणजे त्याच्या मूडवर डिपेंड ठेवायचं. आला मूडवर की मी पण चान्स सोडत नाही की लगेच घेऊन बसते की चला आपण बसूयात म्हणून. असं काहीतरी चालू असतं. आणि त्याचं हे चालू आहे की दादा ट्युशनला जातो ना मम्मा, मग मला पण लाव ना ट्युशन, असं काहीतरी बरंच चालू असतं. आणि आता तर खूपच फोर्स करतोय मम्मा ट्युशन लाव. पण बघू आता ट्युशन लावणार आहे मी त्याला. 1 तास जाऊन बसला तरी बरं वाटेल की काहीतरी करतोय तो. कारण घरी कसं होतं, मी घ्यायला काही नाही, मी घ्यायला पण रेडी असेल, पण त्याचं असं असतं की मी थोडंसं झोपतो, मग थोडंसं मोबाईल बघतो आणि मम्माजवळ हट्ट असतात भरपूर. तसं टीचरसमोर हट्ट करता येत नाही. ट्युशन लावण्यामागचं कारण ते की हट्ट तिकडे होत नाही, तिकडे हट्ट होतात मम्माकडे. आणि इकडे बराच वेळ सांगते की बाळा असं, तर मला म्हणे नाही मी करतो तू फक्त बघ, मी करतो तू फक्त बघ. आणि चुका तर भरपूर चालू होत्या. असो छोटा आहे, इतक्या वयात चुका करणारच. आणि चुका त्याने आत्ता केल्या त्याला नंतर म्हणजे सांगितलं तरच कळणार की बाळा हे असं नाही असं. हात पकडला तरी म्हणतो हात पकडू नको. आणि त्याची एक गोष्ट चांगली आहे की सगळ्या गोष्टी खरं सांगतो. इवन टीचरला पण तो सांगत असतो की मम्मानी हात पकडून लिहिलं आहे किंवा आणि जे काय आहे ते ट्रूथ सांगतो, कधी खोटं बोलत नाही. कोणालाही तो खरंच सांगतो सगळं काही. उलट कधी कधी मला असं वाटतं की यार हा सगळं काही खरं सांगतो घरातल्या गोष्टी, असं काहीतरी होतं. चला आज मुलांना खरं बोलण्याची सवय आहे, ते पण एक चांगलं आहे की काही खोटं सांगत नाही. आणि अशा प्रकारे त्याचा अभ्यासच घेत होते. चालू होता त्याचा अभ्यास, मम्मा मी करतो नॉल. मग जसं जसं छान काढेल तसं तसं त्याला पॉझिटिव्ह थिंकिंग दिली की तोही खुश होऊन जातो. मम्मा आले का बरोबर. म्हणजे दोघांचे असं आहे की स्टडी करताना आमच्या शेजारीच बसलं पाहिजे. तर असंच करून त्यांच्या शेजारी बसले, छान केले की थोडंसं किस्से वगैरे घेतले की अजून पॉझिटिव्हिटी येते त्यांना की हा मम्माने आता छान पप्पी दिली आहे आणि आता मस्त करूयात, असं काहीतरी चालू असतं. आणि ब्लॉगमध्ये बघतोय बघा कसं की मम्मा काय शूट करते अँड ऑल. आणि असं कधी कधी त्यांना वाटतं की मी टीचरला दाखवण्यासाठी शूट करते अँड ऑल, असं काहीतरी चालू होतं. त्याला म्हटलं मी थोडंसं झोपू का रे पिल्लू, थकल्यासारखं. नाही म्हटलं तू झोपायचं नाही बिलकुल. असं काही बरंच चालू होतं आमच्या दोघांच्या गप्पा. फायनली मी आतमध्ये काहीतरी कामानिमित्त गेले आणि त्याला म्हटलं तू स्टडी तुझा कर म्हणून. तर त्याने बऱ्यापैकी स्टडी केला, बऱ्यापैकी झोपून गेला. स्टडी करता करता तो झोपला नंतर. आणि त्याच्यानंतर मग बराच वेळ तो झोपल्यानंतर हे केलं. मग दादूचा मेसेज तोपर्यंत येतोच की दादूची ट्युशन झाली ओवर, म्हणून त्याला आणायला जाणार होतो. त्याला घेऊन तो उठला. हर्षूला मला घेऊनच जावं लागतं सोबत. त्याचा स्टडी झाला, झोप वगैरे काढली आणि त्याच्यानंतर मग मी गेले दक्षला आणायला. दक्षला घेऊन आले मस्तपैकी. मग संध्याकाळची वेळ होती, पाऊस पडून. तर त्याची ट्युशन झाली, तिथून लगेच खाली भाजीचं हे दुकान आहे, तिथून मग भाजी घेते. आणि मस्त कांदे बटाटे सगळे संपलेच होते. म्हटलं चला भाजी घेऊन. एकीकडे कॉफी ठेवलीच होती. आलेली भाजी येताना मी पिल्लूशी बोलत होती की तुम्हाला दूध हवं आहे की काय घेताय तुम्ही, म्हणजे पिण्यासाठी वगैरे, असं आमच्या बऱ्याच गप्पा चालू होत्या. तर म्हटलं मम्मा दूधच घेईल वगैरे, असं खूप काही चालू होतं. त्यानंतर भाजी घेऊन आली आणि स्वयंपाक करायचा होता. स्वयंपाक करून आम्हाला एका ठिकाणी जायचंच होतं. तर आम्ही भाजी निवडायला घेणारच होते. कांदे बटाटे वगैरे छा होतो इकडे. तर मी एकीकडे आपला वेळ होता, म्हटलं वेळ वाया न जाता 10-15 मिनटं म्हणजे 5-10 मिनटं जे छावण्यात जातात ते इकडे तोपर्यंत भाजी सगळी काढून सेट केली. भाजी इतकी काही आणली नव्हती, कांदे बटाटे टोमॅटो आणि आपली मिरची आणली होती. तर ती सगळी सेट करून घेत होते, ती सेट करतच होते. आणि मुलांना दूध देऊ केलं. बटाट्याच्या डाळीमध्ये बटाटे वगैरे केले, टोमॅटो स्वच्छ धुवून वगैरे घेतले. मेथीची भाजी निवडायला बसणार होते दूध वगैरे घेऊन झाल्यानंतर. तिचा बुंदा फक्त कट करून ठेवला. तितक्यातच आम्हाला फोन आला चहा वगैरे दूध घेताना असताना की माझ्या जावेच्या मुलाचा म्हणजेच आद्विकचा बड्डे होता आणि आम्ही तिकडे जाणारच होतो बड्डेला. दूध वगैरे घेऊन जाणार, डायरेक्ट अचानक सरप्राईज देणार होतो त्यांना बड्डेचं वगैरे. आणि फोन केला नव्हता मी त्यांना दिवसभर. त्याच्यामागचं कारण तो दिवसभर शाळेमध्ये होता आणि शाळेमधून आल्यानंतर ट्युशन वगैरे असते, त्यामुळे म्हटलं अचानक जाऊन डायरेक्ट सरप्राईज द्यावं असा काहीतरी प्लॅन केला होता की जाऊन केक वगैरे घेऊन जायचं आणि प्लॅन केला होता. पण झालं वेगळंच घडलं. दूध वगैरे झालं म्हणजे पियायला बसलो, तितक्यातच फोन येत होता भाऊंचा की आपल्याला बड्डे सेलिब्रेशन करण्यासाठी बाहेर जायचं आहे. तितक्यात आमचा प्लॅन फ्लॉप झाल्यासारखं झालं. 2 मिनटं काय बोलू काहीच कळेना. पटकन त्या फोन आला त्या क्षणी हां म्हटलं. आणि त्याच्यानंतर म्हटलं ठीक आहे, मग आता स्वयंपाक करायचा होता. तर म्हटलं काय करू, तर यांना फोन केला तर हे म्हटले मला उशीर होणार आहे यायला.
तर म्हटलं ठीक आहे, मग त्यांच्यासाठी स्वयंपाक करणं मला होतं. मग पटकन भाजी वगैरे टाकून घेतलं, वरण भाताचं कुकर लावून घेतला आणि मग त्यांचा स्वयंपाक करून घेतला सगळं काही. इकडे मेथीची भाजी आणूनच ठेवली होती. म्हटलं आता ही सकाळीच करावी म्हणून तिचा बुंदा कापून ठेवला आणि संध्याकाळी आल्यावरती निवडून ठेवेल असं काहीतरी डोक्यात होतं. म्हणून ते बुंदा सगळा कचऱ्याच्या डब्यात टाकून दिला की जेणेकरून कचरा रात्रीच मी बाहेर ठेवून देते. आणि त्याच्यानंतर मग म्हटलं मेथीची भाजी इकडे आल्यावरती निवडते ना. तर इमर्जन्सी तर काही हॉटेललाच जायचं आहे म्हटल्यावरती मी पिल्लांना अजून काही सांगितलंच नव्हतं की आपल्याला हॉटेलला जायचं आहे ऑल अशा काही गोष्टी सांगितल्या. नाहीतर ते ना जायच्या 1 तास आधीच त्यांचं चालू असतं, मम्मा आम्ही आवरायला घेऊ का, मम्मा कधी जायचं, किती वेळात जायचं, अशा काही गोष्टी त्यांच्या बऱ्याच चालू होत्या. त्यांना पण सरप्राईज दिलं की दादूच्या बड्डेला जायचं आहे. पण मी त्यांना सांगितलंच नव्हतं. जोपर्यंत मी माझं आवरत नाही तोपर्यंत मी त्यांना सांगितलंच नव्हतं की आपल्याला कुठे जायचं आहे, काय जायचं आहे. नाहीतर ते मला काही आवरू देत नाही. त्यांची अगदी घाई असते की चल ना मम्मा, आवर ना मम्मा, घाल ना कपडे मम्मा, किती वाजता जायचं, किती वेळात जायचं, असं त्यांची गडबड इतकी चालू असते की काही विचारायलाच नको. छाद उत्तर आमचं इकडे घेऊन झालंच होतं. आता इकडे हर्षू फार चिडला होता, मम्मा तुम्ही दोघांनीच घेतलं आणि मला दिलं नाही, त्याचं मी गार करण्यासाठी ठेवलं होतं. इतका सारा चिडला की काय विचारू नको. असो, आणि मुलांचा बड्डे असला की मुलांना खूप भारी वाटत असतं आणि सगळे मुलं एकत्र असलं की खरं मेन गोष्ट मज्जा तेव्हाच असते. मुलांचा लहानपणीचा बड्डे कसा असायला पाहिजे की जेणेकरून त्यांना काहीतरी मज्जा वाटली पाहिजे. लहान किड्ससोबत लहान मुलं असल्यावरतीच त्यांना बड्डेची फिलिंग येते. आणि आपण मोठे असून काही फायदा नसतो, पण जेव्हा लहान मुलं जेव्हा त्यांच्यासोबत असेल तेव्हा बड्डे असतो माझा आणि असं काहीतरी वेगळीच फिलिंग असते. त्या मुलांना ज्याचा बड्डे असतो त्याला खूपच भारी वाटत असतं. आणि मग एकदम आता सगळ्या गोष्टी माझ्या आवरून झाल्यानंतर मी सगळ्यात उशिरा दक्षाष्ट बोलले आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे, तुम्हाला सरप्राईज आहे. मग नंतर कुठे म्हणत बसलं. मी त्यांना फायनली सांगितलं की आपल्याला आधी दादूच्या बड्डेला जायचं आहे आणि मला ते तुम्ही त्रास द्यायचा नाही ना. ऑल हे सगळ्या गोष्टी सांगून नेल्या तरी मुलं काय त्रास देतातच. मोस्टली सगळेच मुलं असं करतात. त्रास म्हणजे हेच आपलं खेळणं, मस्ती वगैरे ह्या गोष्टी. फायनली आता मी त्यांना सांगितलं होतं आपल्याला बड्डेला जायचं, पटापट आवरून घेऊयात म्हणून. आता इकडे मी त्यांना रेडी करायला चालवलं आहे आणि फायनली मी सगळं आवरून त्यांना नाणींच्या इथं ठेवून मला गिफ्ट आणायला जायचं होतं, पण हर्षू काही सोबत आलाच होता. कसला अवतार झालाय का. हॅलो गाईज, आता ॲक्च्युली चाललेली बड्डेला आणि बड्डे आहे आमच्या अद्विकचा आणि तिकडे चाललो. ॲक्च्युली आम्ही केक घेऊनच जाणार होतो तिकडे बड्डेला आणि डायरेक्ट सरप्राईज धक्का देणार होतो, पण अचानकच त्यांचा फोन आला की बाहेर जायचं आहे म्हणून. सो मग थोडंसं लेट जायचं ठरलं कारण आम्ही लवकर जाणार होतो. आणि त्याच्यानंतर आत्ता चाललो आहे आम्ही, थोड्या वेळातच निघतो आहे. तर तुम्ही कंटिन्यू करा, कसा बड्डे करतो आहे, काय करतो आहे, तुम्हाला छोटासा मी ब्लॉग दाखवते. सो कंटिन्यू करा. काकांच्या शॉपमध्ये आला मी गिफ्ट घ्यायला. असंच ठेवला. तर गाईज गिफ्ट घ्यायला आलेलो आहे, काय घेऊ सुचत नाही आहे, पण तरी पण बघते मी काहीतरी. आणि मुलांचं गिफ्ट म्हटल्यावरती कळत नाही काय घ्यावं काय नाही, ते बघू ट्राय करते नंतर दाखवते तुम्हाला काय घेतलंय. इथे ना मी त्याला कारचा सेट घेतला होता आणि त्याला कार खूप आवडतात, तर त्यामुळे म्हटलं चला आता हेच गिफ्ट घ्यावं म्हणून. दुसरं काही मला सर्च होत नव्हतं तिथे. इशिका आम्ही उद्या परवा येणार आहे. बोल ना गाईज, आज माझा बड्डे आहे. गाईज माझा आज बड्डे आहे आणि काढून ठेवलं मी सकाळी. स्टार्टर मध्ये सूप मागवलेले बड्डे. चलो गाईज आलो सगळे हॉटेलमध्ये, सगळे भेटल्यानंतर गप्पा शप्पा झाल्या, मेनू असतो पर्यंत मस्तपैकी. आता स्टार्टर आमचा आलेला आहे, आम्ही जेवण करतो आणि भेटूयात आपण पुन्हा बड्डेचा केक कट करताना. सो सगळेजण आम्ही इतके जण होतो बड्डेला आणि बाकीचे सगळे बाहेर असल्यामुळे त्यांना जमलं नाही यायला आणि इतके सारे असल्यामुळे आम्ही एवढे सण आफ्टर लॉंग टाईम भेटलो होतो आणि छान असा बड्डे सेलिब्रेट तुम्ही पुढे बघू शकता. बर्थडे बॉय 2 शब्द बोला.
आमच्या आजी दादूचा बर्थडे झाला आता आणि आपली गिफ्ट दिलं का? गिफ्ट दिलं का तू? खरं का? आवडलं का त्याला? आयफोन कसला आहे म्हणून फोटो त्याच्याकडे आहेत.